झाकण नव्हतं तर मी डिश यूज केली आणि ते उडालं आणि ते इथे 10-15 मिनिटात एवढा गोंधळ झाला आणि अजूनही फोनची बॅटरी 5% आहे. कामच वाढतं. ए एवढं किती खराब तोंड केला. हॅलो गाईज अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. माय नेम इज अनुश्री आणि आजचा व्लॉग एक रँडम व्लॉग आहे जो मी फ्रायडेच्या दिवशी सकाळी चालू केला आहे. आत्ता 11-12च्या आसपास काहीतरी झालेत आणि आम्ही डिसाईड केलं की आज बिर्याणी बनवायची. तर फ्रायडेच्या दिवशी बिर्याणी बनवणं इज नॉट स्पेशल, पण बिर्याणी बनवते आहे मी म्हणून हे खूप जास्त स्पेशल आहे. वाह दीदी. तर कारण मी कंप्लीट अशी स्क्रॅचपासून कधी स्वतःहून बिर्याणी बनवलेली नाही आहे. तर बिर्याणी बनवते आहे मी. आत्ता मी कांदा तळायला घेतला आहे, ब्राऊन वगैरे असं करून ठेवायचं आहे. एका बाजूला तांदूळ शिजवायचा आहे. तर म्हणलं व्लॉग का नाही करायचा, तेवढीच आठवण. आणि या मॅडमच्या आत्ताची अंघोळ झाली आहे. तिचा पेपर होता, तिने रात्रभर अभ्यास केला आहे. कसा गेला? छान दिसते मी पारुशी. मी आता बिर्याणी बनवते स्क्रॅचपासून पूर्ण, म्हणून मी ठरवलं आहे की आज व्लॉग बनवायचा आहे. चांगली असणार आहे. मी बनवते आणि ही सगळ्यात आधी खायला बसते आणि तरी पण नावं ठेवणार. हो हक्क असते. चला बनवूया बिर्याणी. कांदा मस्त तळून झाला आहे. हा कांदा नुसता खायला इतका मस्त लागतो. मी तर असाच खाते, भरपूर खाते. आणि इकडे पातेलं भरून पाणी तापवायला ठेवलं आहे, म्हणजे उकळी घ्यायची आणि त्याच्यावर तांदूळ टाकायचा. तर त्याच्यामध्ये मी हे असं सगळं तमालपत्र आणि वेलची टाकून पाणी उकळायला ठेवलं आहे. ते पाणी उकळलं की त्याच्यामध्ये आपण तांदूळ शिजवून घ्यायचा आहे. तोपर्यंत जो ओटा थोडा खराब झाला आहे तो आवरून घेऊया. मागचा ओटाही आवरायचा आहे. पाणी उकळतं तोपर्यंत हे सगळं करून घेऊ आणि मोस्ट इम्पॉर्टंट चिकन मॅरिनेट करायला ठेवायचं. चला करू. तांदूळ 70% शिजवायचा होता, जो झाला आहे. पण हे खूप जास्त हेवी आणि मला भीती वाटते हे उचलून गाळायला. ट्राय करूया. मम्मीची हेल्प नाही घेणार असं मी ठरवलं आहे आणि मम्मी अशी पण घरी नाही आहे. सो लेट्स ट्राय काय होतं. थांब 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 भाजतंय. खाली पातेलं घ्यायला पाहिजे होतं. नाही ठीक आहे, जाऊ दे. असंच ते टाकतात. हां हां. त्याच्या खाली पातेलं ठेवलं असतं ना.
जाऊ दे, ते आता खालीच जाईल बेसिन मध्ये डायरेक्ट. भाजतंय. झालंय, थोडंच पाणी राहिलं तसं. थोडं राहिलंय. मिशन कंप्लीट. जे राहिले तांदूळ ते मी चमच्याने किंवा कशाने जरी ट्रान्सफर करायला. ओके, आता मेजॉरिटी गोष्टी झाल्यात. आपला भात शिजलाय, चिकन मॅरिनेट झालंय, म्हणजे बऱ्याच वेळ झाला ठेवलंय. त्यानंतर माझं टमॅटो चॉप करून झालंय. दही आहे आपल्याकडे. आता मला पुदिना, कोथिंबीर आणि बस हे सगळं चॉप करायचं आहे आणि आपण फोडणी द्यायला स्टार्ट करूया. मी खूप एक्सायटेड आहे. बिर्याणी कशी बनते ऑलरेडी बऱ्यापैकी आत्तापर्यंत गोष्टी नीट होतात. स्वतः बघूया पुढे. A few moments later. आत्ताच मला एक गोष्ट कळली आहे की घरात पुदिना नाही आहे. ही पिशवी होती, मला वाटलं ह्याच्यामध्येच पुदिना आहे, तर मी असं अज्युम करून चालले होते की पुदिना आहे आणि आता मी बघते तर ह्यात फक्त कोथिंबीर निघाली आहे. पण ठीक आहे, आता एवढं दुपारचं कुठे पुदिना मिळणार पण नाही आहे, म्हणून टाईम वेस्ट करण्यात अर्थ नाही आहे. तर बिना पुदिनाचीच बिर्याणी करावी लागणार आहे. आय डोंट नो कशी लागेल, कारण माझ्या मते पुदिन्यामुळे बिर्याणीमध्ये खूप वेगळा फ्लेवर आणि स्मेल येतो. तर पुदिना इज मस्त. पण ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही बिना पुदिनाची, तर तशी बनवूया. पण ठीक आहे, आता फोडणी द्यायला घेते पटपट. कोथिंबीर चॉप करून ठेवली आहे, आता पटपट करूया. तर बेसिक जे काही आपलं ग्रेव्ही असते बिर्याणीमधली ती डन आहे आणि ती खूप सुंदर दिसते आहे. टेस्टही छान करते. मी थोडीशी खाऊन बघितली आता भरपूर आपला ओटा भरला आहे, बट लगेच आवरायला घ्यायचं नाही आहे, कारण थोडी ग्रेव्ही पण बनवायची आहे. आणि बिर्याणी तरी ठीक आहे, पण ग्रेव्ही जी मम्मी नेहमी बनवते रस्सावाली भाजी तशी मला बनवता येणार नाही ऑब्व्हियसली. पण मी थोडंसं इकडनं तिकडनं बघून बनवते, कारण मी मम्मीला सांगितलं नव्हतं की मी रस्साही बनवणार आहे. तर मी 2-3 पीस असे ठेवलेत. ते थोडासा रस्सा जो बिर्याणीवरती घ्यायला लागतो तेवढाच बनवणार आहे. बघूया आता. आणि आता हे माझं मला असं वाटत होतं हे 1 पॉट करायचं ठरलं होतं माझं, की कुकरमध्येच सगळं लावून टाकेल. पण आता मी विचार करते की लेयर्स लावावे आणि एका साईडला कोळसाही गरम करायला ठेवावं, म्हणजे दम देते. तर सगळ्यात आधी कोळसा ठेवते आणि मग हे सगळं ह्याच्याकडे लक्ष देते. तोपर्यंत हे छान उकळ्या घेतं आहे. ती ग्रेव्ही जी होती ती बिर्याणीची खालची त्याची उकळी येते, तोपर्यंत कोळसाही तापतो आहे. पटपट करूया आता.
घेतली आहे आणि आता मी लेअर लावते. थोडंसं चिकन मला कच्चं वाटतंय, तर मी लेअर लावायला घेतलं त्यावेळी मला जाणवलं. मग मी एक आयडिया करते की आता चिकन ओव्हनमध्ये एक 5-10 मिनटं थोडंसं शिजवून घेते आणि मग लेअर लावायला घेऊया. तर हा थोडासा ग्लिच लेअर लावता लावता ठीक आहे, पण मला वेळेत कळलं, नाहीतर ते एकतर तांदूळ वगैरे खूप झालं असतं, नाहीतर चिकन कच्चं राहिलं असतं. पटकन करूया. छान दिसतंय. मला समजत नव्हतं चिकन शिजलंय की नाही, म्हणून मी डिम्पीला बोलवून आणलंय. एक नंबर असं जगायला छान झालंय ना, गोल्डन थम्स. चला ॲटलिस्ट ग्रेव्ही तरी चांगली झाली आणि चिकन पण शिजलंय. काय झालं? ए नुसतं नको खाऊ, भाताला कमी पडेल. अच्छा अच्छा, काय काय मास्टर शेफ. इकडे डिम्पीने रॉ मटेरियलच खायला चालू केलं. तांदूळ भात जो शिजला होता तो आणि त्याच्यावरती ग्रेव्ही घेतली. मिरची घेऊ नको, मला भातात टाकायची. बस झालं, चल चल, नंतर बिर्याणी खा ना. भेंडीची भाजी आणि चपाती केली, ती नाही खायची आहे मॅडमला. ह्या ताटाला बराच मसाला लागला होता, म्हणून मी ह्यात पांढरा भात टाकून पूर्ण ताट साफ करते. कारण खूप जास्त तेल आणि मसाला सगळं ह्याच्यामध्ये मी काढून ठेवला होता, तर नो वेस्ट. सेम या बाउलसाठी पण, या बाउलमध्ये पण मी भरपूर मसाला राहिला होता, तर मी तांदूळ आणि या भाताने साफ करून घेते. या 10 मिनिटात इतकं काही झालंय. मिक्सर लावला होता मी, मला ग्रेव्ही करायची होती म्हणून, तर त्याचं झाकण नव्हतं, तर मी डिश यूज केली आणि ते उडालं आणि ते इथे असं सगळं उडालं आहे आणि खूप काम वाटलं आहे. त्यात काय झालं की हा कोळसा पण जरा थंड होत आला आहे. मधल्या 10-15 मिनिटात खूप सारा गोंधळ झाला आहे. तर मी ही भाजीसाठी ग्रेव्ही, आणि माझं इम्पॉर्टंट फोन स्विच ऑफ झाला. फोन बंद झाला तर मला ही ग्रेव्हीचं काहीच दाखवता आलं नाही. एक 10-15 मिनिटात एवढा गोंधळ झाला आणि अजूनही फोनची बॅटरी 5% आहे. तर आय डोंट नो मी हे कसं व्हिडिओ शूट करणार आहे, पण सगळ्यात आधी मला ते साफ करावं लागणार आहे. कामच वाढतं. तर आता हा मसाला होते थांब. हा मसाला वाटून झाला आहे आणि हा सगळा जो मागे ब्लास्ट झाला होता तो सुद्धा आवरून झाला. अगं ते सगळं उडालं होतं मिक्सरचं. मग ते सगळं साफ करून झालं आहे. कोळसाही गरम होतं आहे, पण मी आता डिसाईड केलं की अँगल हाच राहील व्हिडिओचा, कारण माझं काम पटपट होत नाही आहे, फोनची बॅटरी पण लो आहे. तर सगळ्यात आधी जो कोळसा गरम झाला आहे, ह्या कढईमुळे दिसत नाही आहे, पण इथे हा फ्लेम दिसला आहे, इथे हा कोळसा गरम होतो आहे. तर तो कुकरमध्ये लावून कुकरचं झाकण लावून टाकूया. शिजून नाही घेतली आधी तेलात चांगली घेतली अगं, तसा वास येतो कांदा, कच्च्या कांद्याचा वास येतो. आता उकळू द्यायचं, पण मी इथं अशी शिजणारच आहे ना. चांगली तेलात परतून घ्यायला पाहिजे होती व्यवस्थित.
पाणी टाक शिजू दे. कोथिंबीर कुठे? फ्रीजमध्ये कापली नाही. मी ही भाजी केली आहे खरं, पण मला ह्याच्यात काहीतरी कमी वाटतंय म्हणून मी मम्मीला रिपेअर करायला बोलवली. मग कोथिंबीर लगेच नको टाकू. आणि ऐक ना, मी कुकरमध्ये खाली असं नाही, तवा. तेच होतं ना. बर, हा तवा टाकलाय मी खाली असा. शिट्ट्या नाही झाली अजून. हो 70%. काय करायचं मग? पण शिट्टी अजून एक पण नाही झाली. आपण जसं शिजून घेतो पातेल्यात तसं शिजवलं. हो हो हो, पातीला आधी 70% शिजवलं आणि मग लेअर्स लावले. मग जास्तच आहे ना, मला बिर्याणीवर पण लागते. 2 मिनिटं त्या भाजीचं बघते आधी. ह्याच्यात मसाले वाढवायचे आहेत का काही? काहीतरी वेगळं असं मिसिंग लागतंय, काय समजत नाही. हेच नाही ना मटनचं, काय म्हणतात त्याला, स्टॉकच नाही ना. काय स्टॉक अजिबात नाही ना. नाही, ह्याचे हे शिजतायत. टेस्ट कशी लागेल ना. पण मग हे ग्रेव्ही तरी चांगली लागली पाहिजे ना, वेगळी लागते, आंबट लागते मला. टोमॅटो खूप झाले त्याच्यामध्ये. एकच कांदा आणि एकच टोमॅटो. म्हणजे नुसती कांदा टोमॅटोची प्युरीच आहे ना, त्यात नॉनव्हेज हा प्रकारच नाही आहे ना काही. थांब जरा. ती रेसिपी मी बघितली, ती चांगली दिसत होती म्हणून केलं. थोडासा स्टॉक पाहिजे होता, त्याशिवाय टेस्ट नसते आली. आणि हे कच्चेच पीस आहेत ना. हो हो, शिजतायत आता ते त्याच्यात. कशी लागते ए एवढं किती खराब तोंड केला. अगं तसं नाही, काहीतरी त्यात मिसिंग वाटतंय. आलं लसूण पेस्ट वगैरे टाकली का? हो हो आहे सगळं. आलं लसूण पेस्ट, कांदा, टोमॅटो. माझा नेमका फोनच बंद पडला आणि ते मिक्सरचा ब्लास्ट झाला इकडे, सगळं ते उडालं होतं. नवीन भांडं घेतलं असं ना. हो, छोटंवालं ते वालं. मोठं भांडं घ्यायचं काय. आता हे शिजू दे. बिर्याणीची शिट्टी का होत नाही बघ ना. होईल. एकच शिट्टी घ्यायची आपल्याला. शिजू दे थोडं. त्याला तरी टाकूया का थोडी वरून? लगेच काहीच नको. पीस शिजल्याशिवाय काहीच उपयोग नाही. पीस शिजू दे चांगलं. ठीक आहे, बिर्याणी होते. तिथं समोरचं जरा चिकन तयार होऊन आपण उतरून थोडासा. कुकरमध्ये लावूया का हे ग्रेव्ही? मस्त आले. एकच नंबर. ते हे ना, हे चमचा असं करायचं, असं 5 जण होतं. कशी झाली? खूप छान झाली आहे. जरा- पीसेस पण एकदम असे मऊ झालेत. अजून काही रिव्ह्यू? काही नाही एवढं ते. खूप आवडली छान का? झाली. हो, कोणीही धरलं नाही. खूप त्रास झाला पण. काय मस्त झाली आहे ग, मस्त झाली, खूपच छान झाली. जेवता आता मी मस्त पोट भरून. बाय बाय.